विश्वासार्ह बातम्या फक्त तुमच्यासाठी। शिर्डी न्यूज 24, निर्भीड पत्रकारिता, लोकशाहीची ताकद, तुमच्या हक्काचा आवाज। आजच्या या रामनवमी यात्रेच्या निमित्तानं जमलेले सर्व ग्रामस्थ, उपस्थित सर्व ज्येष्ठ, मागचे अध्यक्ष सन्माननीय दीपक यांनी चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी केलं होतं आणि आता नव्यानं जबाबदारी संजू आप्पावर आलेली आहे। त्यांनी सुद्धा चांगलं काम करावं हीच अपेक्षा आपल्या सर्वांची राहणार आहे आणि आपण सर्वजण एकत्र असल्यामुळं ती रामनवमी अगदी सोपी होऊन जात असते। मध्यंतरी 2-4 वर्ष या रामनवमीच्या मीटिंगमध्ये किंवा या यात्रेमध्ये एकदम वंगाळ राजकारण झालं। कोण कोणाला संपवायला निघालं, कोणी संपत नसतं। पण माझी विनंती आहे सगळ्यांना की नगरपालिका, सोसायटी राजकारण चालू राहील, पण निदान ह्या रामनवमीच्या जे बाबांनी घालून दिलेली यात्रा आहे, सुरुवात केलेली आहे, त्याच्यात राजकारण येता कामा नये। दरवर्षी अध्यक्ष बदलत असतो, वेगवेगळ्या समाजाला त्या ठिकाणी न्याय दिला पाहिजे। उद्या निवड करताना आधी एकदा ठरलं पाहिजे, मग जनतेसमोर आपण आलं पाहिजे की काय निर्णय घ्यायचे काय नाही। एक नाव डिक्लेअर करायचं, त्याच्यानंतर परत त्याला विरोध करायचा आणि त्या अनुषंगाने मग नाराजीचं नाट्य चालू होत असते। तर ते थोडेसे बदल करणं अपेक्षित आहे, ते झाले पाहिजे। आणि दरवर्षी आता मग नितीन दादांनी एक सूचना मांडली, ती योग्य आहे, कोणाचे नाव टाकणार म्हणजे प्रत्येक पेपरवर तर भिंगाचं हे द्यावं लागेल बघायला नाव, इतकं छोटं नाव टाकायची वेळ आली आहे। आणि ज्यावेळेस रामनवमीची वर्गणी घ्यायचा विषय होतो त्यावेळेस कोणी कोणाच्या खिशात लवकर हात घालत नाही। पण ठराविक लोकांनीच फक्त त्या ठिकाणी वर्गणी द्यायची, बाकीच्यांनी कमी स्वरूपात द्यायची किंवा द्यायचीच नाही, ही काय जी भूमिका नाही थांबली पाहिजे। इतिहास चेक करा, कोण देतं कोण नाही। ठीक आहे, एखाद्याची ऐपत 11 रुपये काही अडचण नाही, एखाद्याचे 1100 रुपये काही अडचण नाही, पण शाहजोखी जादा राहते आपल्याकडे, हेच लोक जादा बोलत आहे जे पैसे देत नाहीत। तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे। आणि जी कमिटी नेमल्या जाते त्या कमिटीत भाकरी फिरवली पाहिजे, ठराविक लोकच त्या ठिकाणी काय असायला पाहिजे सांगतो। आता जसजसं वय वाढत जातं, नवीन मुलं त्या ठिकाणी सगळ्या प्रवाहात येत असतात, तर माझी रिक्वेस्ट आहे की हे असं आपलं कुस्त्या असतील किंवा बाकी इतर सार्वजनिक काही कार्यक्रम असतील, समजा लावणे असतील, त्या तमाशा आहे, त्या ठिकाणी यावेळेस संधी देताना पूर्ण भाकरी फिरली पाहिजे। परत म्हणू नका मला इंटरेस्ट होता, इंटरेस्ट सगळ्यांनाच असायला पाहिजे, सगळ्यांचा सहभाग असायला पाहिजे। पण कुणीतरी एक अध्यक्ष होतो, कुणीतरी एक उपाध्यक्ष होतो, कुणीतरी एक कार्याध्यक्ष होतो आणि कमिटी मेंबर काही लोक असतात। पण याचा अर्थ असं नाही की जे कमिटीत नाही त्यांनी त्याच्यात सहभाग घेऊ नये, असा त्याचा अर्थ होत नाही। मी राजू भाऊंना पण त्यांचे पण आभार मानतो की चांगली व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध करून दिली। रामनवमीचं वातावरण जसं एकजुटीचं असायला पाहिजे, त्याच्यात कुठलेही हेवे दावे नको आहे, त्या पद्धतीने जर चाललं तर शिर्डीकरांना पुढचं भविष्य चांगलं राहील। जर आपणच आपले तंगडे वाढायला लागलो, मी तुम्हाला मगा सांगितलं कोणी संपत नसतं। ठराविक लोकांनी राजकारण केलं आणि त्यांनी कोणी संपत असं होत नाही। पण दीपक वारुळेंना मी विशेष त्यांचे आभार मानतो, त्यांनी हे सगळं मागच्या वेळेस रामनवमीचं जे काय हाताळलं सगळी परिस्थिती खरंच कौतुक करण्यासारखी, की अध्यक्षाची जबाबदारी काय असते, सगळ्यांना बरोबर घेऊन जायची असते। संजू आप्पा, माझी विनंती आहे तुम्हाला, तुम्ही सुद्धा सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं आहे।